कोल्हापुरातील सीपीआर चौकाजवळ असलेला एसटी बस थांबा सर्किट बेंच अस्तित्वात आल्यामुळे हलवण्यात आलाय। आता एसटी बसेस सोन्या मारुती चौकाजवळ थांबतात, पण त्या ठिकाणी निवारा शेड उभारणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही। त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या प्रश्नाची दखल घेऊन त्यातून मार्ग काढण्याचं आश्वासन प्रवाशांना दिलंय। पूर्वीच्या ठिकाणीच निवारा शेड उभारण्यासाठी लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन गुप्ता यांनी दिलं। सीपीआर समोरील जुन्या कोर्टाच्या इमारतीत उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू झालंय। सुरक्षेच्या कारणास्तव सीपीआर चौकातील टाउन हॉल जवळचा एसटी बस थांबा काढण्यात आला। आता सोन्या मारुती चौकानजीक बसेस थांबतात, पण तिथं निवारा शेड नसल्यानं प्रवाशांना ऊन आणि पावसातच एसटीची वाट पाहत उभं राहावं लागतं। सोन्या मारुती चौकाजवळ एसटीला निवारा शेड बांधण्यात तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे पूर्वीच्याच ठिकाणी निवारा शेड बांधण्याची परवानगी द्यावी अशी मागणी प्रवासी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। त्यानुसार पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सोमवारी सीपीआर चौक परिसराची पाहणी केली। वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, सर्किट बेंच इमारतीलगत असलेली गटर बंदिस्त करून एसटी निवारा शेड उभी करता येईल असं पोलीस अधीक्षकांनी सुचवलं। तर सर्किट बेंचच्या इमारतीच्या कंपाऊंडची भिंत अधिक उंच करावी अशी सूचना पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी केली। सीपीआर चौकाजवळ बस थांबा सुरू व्हावा यासाठी यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि परीघ पूल नूतनीकरण समितीचे कार्यकर्ते पाठपुरावा करतायत। अशा परिस्थितीत पोलीस अधीक्षकांनी बस शेड उभारण्यासाठी पुढाकार घेतल्यानं एसटी प्रवाशांमधून समाधान व्यक्त होतंय। यावेळी राहुल चौधरी, रतनकुमार बाणदार, फिरोज शेख, रियाज डांगे, रजनीकांत सरनाईक, करण भोसले, बाबासाहेब जाधव उपस्थित होते।